प्रथम अंश अध्याय 5 ध्रुव महाराजांची प्रेरणादायी कथा अढळ भक्तीचा विजय. हा अध्याय विष्णू पुराणातील सर्वात प्रेरणादायी अध्यायांपैकी एक आहे. एका 5 वर्षांच्या बालकाने अपमानाचे रूपांतर भक्तीत करून भगवान विष्णूंची कृपा कशी मिळवली याची ही अमर कथा आहे. राजा उत्तानपाद आणि त्यांचे कुटुंब. स्वयंभू मनूंचा पुत्र उत्तानपाद हा एक पराक्रमी राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. सुनीती धर्मनिष्ठ, दयाळू आणि सद्गुणी. सुरुची अत्यंत सुंदर पण अहंकारी. सुनीतीला ध्रुव नावाचा पुत्र होता, तर सुरुचीला उत्तम नावाचा पुत्र होता. राजा सुरुचीवर अधिक प्रेम करत असल्यामुळे ध्रुव आणि सुनीती यांच्याकडे दुर्लक्ष होत असे. ध्रुवाचा अपमान. एके दिवशी राजा उत्तानपाद आपल्या सिंहासनावर बसले होते. त्यांचा लहान मुलगा उत्तम त्यांच्या मांडीवर बसला होता. हे पाहून ध्रुवही प्रेमाने आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी पुढे गेला. परंतु सुरुचीने त्याला कठोर शब्दांत थांबवले. ती म्हणाली, जर तुला राजाच्या मांडीवर बसायचे असेल तर आधी माझ्या पोटी जन्म घे. तुझी आई सुनीती आहे म्हणून तुला हा अधिकार नाही. हे शब्द ऐकून ध्रुवाच्या कोवळ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. राजा सर्व काही पाहत होते, पण त्यांनी काहीच बोलले नाही. त्यामुळे ध्रुव आणखी दुःखी झाला. आई सुनीतीचा उपदेश. रडत रडत ध्रुव आपल्या आईकडे गेला. सुनीतीने त्याला जवळ घेतले आणि शांतपणे सांगितले, बाळा, मनुष्याला खरा आधार राजा किंवा संपत्ती नसतो. सर्वांचा आधार भगवान श्रीविष्णू आहेत. जर तुला असे स्थान मिळवायचे असेल जे कोणालाही कधीही राहून घेता येणार नाही, तर भगवान विष्णूंची भक्ती कर. आईचे हे शब्द ध्रुवाच्या हृदयात कायमचे कोरले गेले. वनाकडे प्रस्थान. केवळ 5 वर्षाचा ध्रुव राजवाडा सोडून वनात निघाला. त्याच्या मनात एकच ध्येय होते, भगवान श्री विष्णूंचे दर्शन. मार्गात त्याला महान ऋषी नारद भेटले. नारदांचा उपदेश. नारदांनी ध्रुवाला विचारले, इतक्या लहान वयात वनात का आलास? ध्रुवाने सर्व घटना सांगितली. सुरुवातीला नारदांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की एवढ्या लहान वयात कठोर तप करणे अवघड आहे. परंतु ध्रुवाचा निश्चय पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी ध्रुवाला द्वारकाश्वरीत मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. तसेच मधुवनात जाऊन भगवान विष्णूंचे ध्यान करण्याची आज्ञा दिली. ध्रुवाची कठोर तपश्चर्या. ध्रुवाने नारदांच्या सांगण्यानुसार तप सुरू केले. त्यांची तपश्चर्या अत्यंत कठोर होती. पहिल्या महिन्यात फक्त फळे खाल्ली, दुसऱ्या महिन्यात पाने खाल्ली, तिसऱ्या महिन्यात फक्त पाणी पिले, चौथ्या महिन्यात फक्त श्वासावर जगला, 5व्या महिन्यात तो एका पायावर उभा राहून अखंड भगवान विष्णूंचे ध्यान करू लागला. त्याच्या तपशक्तीमुळे संपूर्ण विश्व हादरू लागले. देवताही चिंतेत पडल्या. भगवान विष्णूंचे दर्शन. ध्रुवाची अखंड भक्ती पाहून भगवान श्रीविष्णू गरुडावर आरूढ होऊन त्याच्या समोर प्रकट झाले. भगवानांना प्रत्यक्ष पाहून ध्रुव आनंदाने स्तब्ध झाला. त्याला शब्दच सुचेनात. तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या शंखाने ध्रुवाच्या कपाळाला स्पर्श केला. क्षणातच ध्रुवाच्या मुखातून भगवानांची सुंदर स्तुती प्रकट झाली. भगवानांचा वर. भगवान विष्णूंनी विचारले, वत्सा, तुला कोणता वर हवा आहे? ध्रुव म्हणाला, प्रभो, तुमचे दर्शन मिळाल्यानंतर आता मला दुसरे काहीही नको. ध्रुवाच्या निष्काम भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान म्हणाले, तू पृथ्वीवर दीर्घकाळ राज्य करशील. त्यानंतर तुला असे स्थान मिळेल जे कधीच नष्ट होणार नाही. भगवानांनी ध्रुवाला ध्रुवलोक म्हणजेच ध्रुव तारा हे अचल आणि अमर स्थान प्रदान केले. आजही आकाशातील ध्रुव तारा स्थिरतेचे आणि आढळ भक्तीचे प्रतीक मानला जातो. या अध्यायातील प्रमुख पात्रे: भगवान श्री विष्णू, ध्रुव, राजा उत्तानपाद, राणी सुनीती, राणी सुरुची, देवर्षी नारद. मुख्य संदेश: अपमानाचे रूपांतर आत्मविकासात करा. आईचे संस्कार जीवन बदलू शकतात. दृढ निश्चयाने अशक्य वाटणारी ध्येयही साध्य होते. निष्काम भक्ती ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. भगवान भक्ताची परीक्षा घेतात, पण त्याला कधीच सोडत नाहीत. जीवनातील शिकवण. ध्रुवाची कथा प्रत्येकाला प्रेरणा देते. जीवनात अपमान, दुःख किंवा नकार मिळाला तरी खचून न जाता त्याला प्रेरणेत बदलावे. योग्य मार्ग, गुरूंचे मार्गदर्शन आणि ईश्वरावरील अढळ श्रद्धा यामुळे अशक्य वाटणारी ध्येयही साध्य होऊ शकते. ध्रुवाप्रमाणे मनस्थिर ठेवणारा मनुष्यच जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो.